सौरभजी नाखवा यांच्या माध्यमातून पाण्याचे बॉक्स, रोनित नाखवा बॉल बॉक्स, उद्देशजी चौलकर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर चषक, त्याचप्रमाणे प्रसाद सुतार नागाव मालिकावीर सायकल, प्रफुल्ल बाणकर द्वितीय क्रमांक चषक आणि ऑनरसाठी सायकल, मुकेशजी बामजे यांच्या माध्यमातून अंपायरचा सर्व खर्च, त्याचप्रमाणे यशवंतजी नाखवा 5000 रुपये, प्रशांत पाटील 2 बिस्लरी बॉक्स, निशांत गण 3000 रुपये, त्याचप्रमाणे जितेंद्रजी गोंधळी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलं। या सर्व दिग्गजांचं हार्दिक असं स्वागत करतोय। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, त्या ठिकाणी एक बलाढ्य संघामध्ये लढत पाहायला मिळतोय। तर एका बाजूला आपण पाहिलं ते म्हणजेच नाखवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत थळ, ज्या संघाच्या वाट्याला आपण पाहिलं नाणेफेक हरल्यानंतर मात्र फलंदाजी आले, तर या ठिकाणी गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे मंगलमूर्ती साखर या संघानं। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजाला आपण पाहतोय, गोलंदाजीसाठी सज्ज झालाय चेतन पाटील आणि सलामीला जर पाहायला गेलो आघाडीला फलंदाज केतन म्हात्रे आणि करण मडवी। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। बॅक टू बॅक 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी पटकावला केतन म्हात्रेला आपण पाहतोय। मॅन फ्रॉम वाकलंड, 36हून जास्त बाईक त्याच्या नावावरती राहिल्यात, 5 4 व्हीलर, 4 षटकांची लढत, पहिला पॉवर प्लेचा षटक, पहिला चेंडू या ठिकाणी लेट कट मारण्याचा प्रयत्न होता, मात्र गल्ली स्लिप मध्ये चेंडू झालाय फरार, धावा मिळतील 4। खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, हो आपटलेला चेंडू त्याच्यावरती पुरेपूर या ठिकाणी वापर केला गेला, चेंडू लॉगले क्षेत्राच्या बाहेर आलाय, षटकार। चेतनवरती हल्ला व्हायला लागलं, पहिल्या चेंडूची चौकार, नंतर मात्र षटकार आलाय, 10 धावा खर्च केल्या गेल्या। तर मात्र या ठिकाणी जर पाहिलं केतन म्हात्रेची या ठिकाणी बॅट तळपताना पाहायला मिळतोय आणि मॅच देखील खूप महत्त्वाची आहे। क्वालिफायची मॅच, यातून तो संघ जिंकेल तो अंतिम 3 मध्ये दाखल होणार आहे। पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये नागावा संघ बक्षीस पात्र ठरला। कालच्या दिवसाचा विचार केला, कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिला NSA खानाव म्हणजे त्या ठिकाणी आपण पाहतो प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले, जितेंद्रजी गोंधळी साहेब यांचा संघ या ठिकाणी क्वालिफाय झालाय। तर आज या मॅच मधून कोणता संघ बक्षीस पात्र ठरणार आहे, आज मात्र व्यावसायिक खेळाडूंची मांदियाळी पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने आज हा क्वालिफायचा सामना या अंतिम दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय। सर जास्त वेळ घेऊ नका, आपण विनंती करतोय। 10 धावा धपाल कधी पाहायला मिळत आहेत, एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या स्पर्धेत रोख रक्कम पाडशी जर पाहिलं तब्बल 50,000 रुपये एक चांगलं आयुष्य पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे जर पाहिलं ही स्पर्धा ड्रीम क्रिकेट यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या देखील पाहायला मिळते। तरी ज्याने कोणी आपल्या या चॅनलला लाईक किंवा सबस्क्राईब केलं असेल त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबण्यास विसरू नका। चेतन पुन्हा आपल्या कोणी ट्रॅकवर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय। हो क्या बात है, अप्पर गड मारण्याचा प्रयत्न राहिलाय, चेंडू 1 बाउ सीमा पार। केतन म्हात्रे मात्र आज या ठिकाणी आक्रमक रूप धारण केलंय। हो क्या बात है, नजाकत सौंदर्य ग्लोरियस पद्धतीचा फटका ठिकाणी पाहायला मिळाला, चेंडू सीमा
18. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली होती, लेटकर करण्याचा प्रयत्न देखील राहिला, झेल देखील उडाला होता स्लिपमध्ये, शत्रुश त्या झेलपर्यंत पोहोचला नाही. सिंगल मात्र कंप्लीट गेली. धावसंख्येचा विचार केला तर धावा मात्र धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 19 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय, तर चांगली या ठिकाणी कामगिरी आतापर्यंत पाहिली केतन मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. करण मडवी स्ट्राईकला आलाय, एक विस्फोटक फलंदाज, ज्या फलंदाजाने 6 मध्ये 37 धावांचा देखील पाठलाग केलाय, असा हा फलंदाज आपण पाहतोय. हो आक्रोश लाईन म्हणा पुरेपूर वापर केला गेला. चेंडू सीमा पार आलाय, उथुंग आव्हान होणार का? कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल या फलंदाजाने 25 धावा वसूल केल्यात. सूरज पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. पंचवीस धावा धपाळकावरती पाहायला मिळत आहेत. सूरज पाटील व्यावसायिक खेळाडू आपण पाहतोय. सूरज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म राऊंड मारा करतोय. केतन मात्रे आहे ऑन द स्ट्राईक. हो या ठिकाणी पहा, अगदी घुसून मारण्याचा प्रयत्न, लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर, चेंडू सीमा पार, षटकार. ता मात्र खऱ्या चेंडू मात्र घोषंग क्षेत्रामध्ये गेला, ट्रॅव्हल झाला, त्या ठिकाणी धावा मात्र मिळणार आहेत 2. केतन मात्र या ठिकाणी आक्रमक झालंय. हो या ठिकाणी डबल बॅट खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, मात्र कशामुळे बॅटचा फ्लो खोडला होता फलंदाजाने. मात्र पाहिलं खऱ्या अर्थाने
आमचे समालोचक दशरथ पाटील नेरुल करावे नवी मुंबई, तर त्यांच्या या ठिकाणी त्यांच्यासाठी फरमाईश झाले, तर त्यांचा पुढील आवाज असणार आहे दशरथ पाटील यांचा. धन्यवाद. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार टायमिंग आणि मिळते 4 धावा. उल्लेश नागवा यांच्या आग्रहाक आदर परेश केतन म्हात्रे दमदार बॅटिंग. शेवटचा अंतिम आखेचा निर्वाणीचा फायनल षटक स्लॉग ओव्हर 65. विद्यमान सामना साकर आणि गुलाची ढेफ 65-65. नाही शेवटची ओव्हर आहे. आणि हा यस बिमार आणि हा छकडा. ₹200 कॅश प्राइज आहे. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू गेलाय. स्ट्राईक रोटेट कधी संघाचा टोटल स्कोर झालाय 72. बरोबर ना. 72 टार्गेट किती, या विक्रम किती आहे 74 धावांचा. 75 धावा कुठल्या होत्या प्रतिस्पर्धी संघानं मंगलमोती साखर. आणि हा यस खरं म्हणजे हा चेंडू कदाचित व्हाईट झाला असता. मिळेल 1 धाव आणि संघाची धावसंख्या पुन्हा 1 धाव. हो हो नो 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 नो. संघाची धावसंख्या झाली 73. अजूनही बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. बॉल 2 बॉल. मारा मजा. 1 बॉल केतन म्हात्रे, दुसरा बॉल तिकडं. आणि हा यस पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. चौकार के 2 धावा. टोटल स्कोर झाले 75 धावांचा विक्रम मोडलाय. मंगलमोती साखर संघाचा धावांचा मोकळा आहे. त्यांच्या 74 धावांचा विक्रम होता. 75 आणि बॉल बाकी आहे. लास्ट डिलिव्हरी. आणि हा फुलटा चेंडू मिडवी गेला. फुल टोल वसूल गेलाय. आणि हा चक्का आणि संघाची धावसंख्या झाली 81. आणि जिंकण्यासाठी चला याच्यानंतर जी मॅच होईल ती पहिली चिठ्ठी आहेत का आता लॉर्ड्स आहे. कृपया NSC खानाव संघाचा कॅप्टन आणि नागाव संघाचा कॅप्टन आणि याच्यातला विनर संघ याच्यात लॉर्ड्स पाडण्यात येतील. नाही म्हणजे जिंकेल तो फायनलला का कशी काय मॅच. यस चिठ्ठी ज्याच्या बाजूला गेल तो फायनलला आणि नंतर एक सेमी फायनल. तर चिठ्ठ्या बनवून घ्या. एका चिठ्ठी टाका विजेता संघ. NSC खानाव एक चिठ्ठी बनवा. दुसरी चिठ्ठी नागाव आणि याच्यातली एक चिठ्ठी विजेता संघ. चिठ्ठ्या पाडू शकता तुम्ही असं काही नाही. चिठ्ठ्या पाडून घ्या काही हरकत नाही.
3 चिठ्ठ्या व्यवस्थित बनव बाबा. NSC नागा खानाव संघ, कृपया खानाव संघाचे क्या इकडे बसले ते काय त्यांचे पुरस्कार इकडे साहेब, गोंदले साहेब इकडे आहेत. चल ऐवजाला 200 रुपये झाले कॅश प्राईज जमा. चला उल्लेश नाकवा अतिशय फॉर्म मध्ये ज्याने हा संघ पुरस्कृत केलाय. नाखवा वॉटर स्पोर्ट्स स्थल पुरस्कृत. 83 धावांची गरज जिंकण्यासाठी अतिशय कठीण, जटिल, मुश्किल, अशक्यप्राय, अवघड, अवजड, डोईजड आव्हान. चला 3 चिठ्ठ्या बनवा. एक NSC खानावच्या नावाने, दुसरा संघ आहे नागाव आणि याच्यातला सामना चालू आहे त्याच्यातला विजेता संघ. अशा 3 चिठ्ठ्या असतील. कृपया खानावचे आहे तिकडं. नागाव संघाचा कोणी आहे का प्रतिनिधी? नागाव संघाचा कॅप्टन, नागाव संघाचा कॅप्टन तुम्हाला इथं ड्रॉप पाडतोय प्लीज. नंतर मी हे करू नका प्लीज, नाटकं करू नका प्लीज. कुठे नागावाले या इकडे, वराड घेऊन इकडे. तिकडे कुठे बसलात? अरे बायको कुठं, नवरी कुठं, कसं होणार? दिवस कसे जाणार? बायको एका खोलीत, नवरा दुसऱ्या खोलीत. इकडे या तुम्ही जरा प्लीज. हे आले म्हणताय नाही का? नागावाले आहेत ना? अच्छा जय. आणि केतन म्हात्रे यांनी तब्बल धावा कुठल्या? अर्धशतक झालं का? तुम्ही नागावचे आहात का? या प्लीज. कारण चिट्ट्या पाडायच्या आहेत, फार मोठी रिस्की जबाबदारी आहे. NSC खानावचे आमचे साहेब आहेत, त्याने हा संघ पुरस्कृत केला आहे. NSC खानावचे जे जितेंद्र कोहली ना, येस जितेंद्र कोहली, आणि त्यांची एक अतिशय भव्य दिव्य स्पर्धा नाईटची. मला सलग 2 वर्ष त्यांनी फोन केला होता, परंतु आम्हाला जाणार पुढच्या वर्षी 2026 मध्ये आम्ही नक्कीच येऊ. तुमच्या स्पर्धेला आम्ही शब्द देतो इथं. आणि सुमेध पत्रे आणि सलामीला फलंदाज सूरज पाटील, चेतन पाटील, सुमेध पत्रे एक अतिशय विध्वंसक गोलंदाज. मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट कव्हर. आणि हा पहिला चेंडू फॉलोथ्रोमध्ये, पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी. 83 धावा करायची गरज आहे. चेतन पाटील, सूरज पाटील, सुमेध पत्रे संघाच्या वतीनं पहिले षटक प्रगती पथावर. बॉलिंग मार्ग तयार, गोलंदाजीच्या बोहळ्यावर, रॅम्बर उंबरट्यावर. आणि हा यस पहिला चेंडू आक्रमक स्ट्रोक, शॉर्ट पिच चेंडू. आणि हा दमदार सिक्सर. अशीच बॅटिंग तुम्हाला करावी लागेल सूरज पाटील. चाळीस धावांची घातक विस्फोटक. केतन म्हात्रे म्हणजे अलिबागचा हा दुसरा कोरोना व्हायरस. जबरदस्त बॅटिंग. 15 मध्ये 48. काय बॅटिंग केली. बॉलिंग मार्ग सुमेध पत्रे तयार. पहिला दमदार सिक्सर, शॉर्ट पिच चेंडू, अक्कोट हाफ ट्रॅकर. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला पटका, दमदार स्ट्रोक, परंतु फिल्डिंग आहे, प्रोटेक्शन आहे. चेंडूकडे मिडॉनला 1 धाव मिळते. संघाचे धाव संख्या झाली 7 वर. बिनबाद 7, 7 फॉर रन. सर उदेश नाकवा यांच्याकडून आमच्याकडे उल्लेश नाकवा प्रकार यांच्याकडून आमच्याकडे 500 रुपये धन्यवाद देतो. मंडळ आभारी आहे. हो यस लॉक स्वीप, जबरदस्त टायमिंग. मिडवी केला, चेंडू फरार झालाय, परंतु धावा मिळतील फक्त एनिमेन. ओनली 1 रस ना. यस टोटल स्कोर इज 8 वर. बिनबाद 8. जिंकण्यासाठी तब्बल पाहिजे जवळजवळ 20 वर. 82 धावा, 21 चौक 84 म्हणजे जवळजवळ 20 पास, 21च्या आसपास. हो यस स्टेअर केलाय. तिकडं मारून किती तुम्ही कुथलात तिथं फायदा होणार नाही. समोर मारा, समोर, तिकडं फायदा नाही. 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर 10 वर. बिनबाद 10 पण सुमेध पत्रे संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पथावर. 3 चिठ्ठ्या इथं पाडतो आम्ही. एक NSC खानाव, त्याच्यानंतर नागाव आणि याच्यातला विजेता संघाच्या 3 चिठ्ठ्या असतील.
हो येस फुलटा चेंडू पुन्हा एकदा मिडॉनला. चेंडू ट्रॅव्हल होईल, मिळेल फक्त एक धाव. संघाचा टोटल स्कोर 11वर. असे बायकोले फटके मारू होणार नाही. जरा मारा, अटॅक करा. नसेल जमत एक व्हायग्राची गोली घ्या, नाही का, म्हणजे कसं उठेल बघा. उठेल म्हणजे बॅटिंग. चला षटक क्रमांक फेल फिनिश. धावा उरल्या फक्त इनमेन 11 धावा. 6 चेंडू 11 धावांनी जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 82. म्हणजे अजून पाहिजे 72 पाहिजे ना. 71 18 मध्ये 71. आणि मोनिया ज्याने 7 चेंडूमध्ये कुठल्या तब्बल 24 धावा. काय बॅटिंग केली मोनिया याने. ताकदीचा पुरेपूर वापर. राईट आर्म राहून दे विकेट. हो आणि हा स्लॉक स्लिप केलाय आणि मिळते 4 धावा. 4 रन्स. चला स्पीड अप. मोन्या तयार. हो यस चाबुक शॉट. भिंगरी शॉट. आदिवासी फटका, माताडी फटका. भन्नाट धावसंख्या उभी केली प्रतिस्पर्धी संघासमोर. जबरदस्त टार्गेट. चला टोटल स्कोर झालाय 21 आणि पाहिजे तब्बल अजून 62 धावांची गरज. 61 धावांची गरज. 16 मध्ये 61. हो येस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. येस येस अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा, सुसाट मारा, जालिम जलाल विषारी मारा, विखारी मारा. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. 15 मध्ये 61 डावांचे गरम. म्हणजे 15 चौक 60. प्रत्येक चेंडूला चौका ठोकावा लागेल. आणि हा अक्रॉस द लाईन. पुन्हा एकदा मिड विकेट. मिळेल फक्त एक धाव. मोठे फटके खेचावे लागतील. नाव दे का न ताव दे का. राहिले बॉल 14 आणि धावा पाहिजे 60. राहिले 2 बॉल फ्रॉम मोनिया. अतिशय दमदार आयोजन अलिबागची ही स्पर्धा. हो यस हेलिकॉप्टर स्ट्रोक्स. हो झेल झाल्या ड्रॉप. त्यांना काय फिकीर नाही हो. भरपूर आहेत, भरपूर टार्गेट आहे. उल्लेस नागवा आहे तिकडे त्यांचा. त्यांना काय किंमत नाही, त्यांना चिंता नाही. त्यांचे पॅकर मजबूत आहेत. यस कसा हे तोडवा. आणि फलंदाज झाले रनआउट आणि राहिले बॉल अजून. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम मोनिया. चला लवकर लवकर करा प्लीज. हुसेन ज्यानं मग 100 रुपयाचं कॅश प्राईज. पवन केने गेले, सगळे गेले ना हो. मोठे मोठे प्लेयर खेळले होते. फक्त उल्लेश नागवांचा संघ आहे. उल्लेश नागवांचा तकदीर भारी हो. जो बहादुर होते हैं उन्हें किस्मत भी साथ देती है. उल्लेश नागवा अतिशय मेहनती माणूस. मेहनतीने श्रीमंत झालेला माणूस मला नेहमी आवडतो. स्वतःची मेहनत बघा, अजूनही मेहनत करतात. आणि हा दिशाहीन चेंडू. वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा इशारा. 1 धाव मिळते. उर्वरित बॉल राहिले. लास्ट डिलिव्हरी. 13 बॉल जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. 58 धावांची. 13 मध्ये 58. 13 52. मोनिया राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा येस फुलटा चेंडू. फ्लिक केला चेंडू जाईल स्क्वेलिंग मिडविकेट यांच्या मधून. 1 से ज्यादा कुछ भी नाही. 12 चेंडू मध्ये राहिले 57. चला 12 बॉल 57 धावा. जरा चिठ्ठ्या झाल्या का तुमच्या? का त्यांना थांबायचं आपण?
थांबू का? अच्छा अच्छा ओके थांबू द्या. नाही तर उल्लेश नागवा आमच्यावर वैतागतील नाही का, कारण त्यांचा संघ आहे. चला बघूया. यानंतर सर्वांना विनंती करतोय, एक चिठ्ठी NSC खानाव, दुसरी नागाव आणि तिसरी चिठ्ठी असेल याच्यातला विजेता संघ. जोच्या नावाने चिठ्ठी येईल जो फायनलची तो जाईल फायनल आणि दुसरी सेमी फायनल कोणी असू द्या. आणि आर्यन खारकर ISPL ला पहिल्यांदाच खेळलेला मॅन फ्रॉम रेवदंड थळ ना, येस थळचाच आहे. उल्लेश नागवाने मात्र टीम बनवली सारी भारी एकदम, सगळे ISPL वाले घेतलेत. आणि हा ये चेंडू हवेमध्ये थांबा थांबा एकानीच आहे आणि बाद 11 मध्ये पाहिजे 57. येस च्या सामन्यात यानेच बॅटिंग केली होती ना, हाच तो बॅट्समन. तब्बल सलग 5 षटकार घेतले होते आणि 1000 रुपयाचा कॅश प्राईज. परेश ठाकूर तुमच्यावर जबाबदारी. आता पॅनचं पहिलं बटन तुटलं की जबाबदारी दुसऱ्या बटनावर येते आणि ते देखील तुटलं की सगळं सामान बाहेर. हो येस पुन्हा एकदा काही ऑप्शन नव्हतं. चेंडूला मिड ऑफला आणि उर्वरित राहिले बॉल 10 आणि पाहिजे 56. 5.60 57 पाहिजे. 5.70 प्रत्येक चेंडूला पाहिजे. ईच अँड एव्हरी डिलिव्हरी. काय पाहिजे बॉल? तुम्हाला बॉल काय करायचा आहे? तुम्ही काय करायचं? तोंडात टाकणार? तुमचं अजून तोंडात घ्यायचं वय आहे, हातात घ्यायचं वय तुमचं अजून नाही आहेच. मोठे वा नंतर घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या आणि दाबा पाहिजे तसे. नशेन दाबता असतील तर कॉम्प्रेसर घ्या. चला बॉलिंग मार्क होता यार. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. राईट आर्म हो द विकेट. आणि हा यस लॉप केला आणि चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये असेल. मिड विकेटला आणखीन एक विकेट. जवळ पराभवाच्या खाईत काल्या दगडावरची रेग. ब्रह्मलिखित विधी लिखित सटवाई लिखित पराभव अटल. काल्या दगडावरची रेग. मंगलमूर्ती साखर हा संघ बॅकवटवर. येस परेश टाईट करा तर टाईट करा. प्रत्येकाच्या तोंडात व्हायगल्याची गोली कोंबा म्हणजे तो जाता जाता काहीतरी चमत्कार होईल. चला स्पीडअप करा प्लीज. नवीन फलंदाज जाईल पंकज नाखवा. अजूनही बॉल बाकी आहेत. षटकामले तब्बल 2 बॉल बाकी आहेत. मध्ये राहिले फक्त इनमेन 8 बॉल. जवळ मॅच गेलेली आहे. केतन म्हात्रे अँड कंपनी काही जबरदस्त परफॉर्मन्स. ज्यांनी 15 चेंडूमध्ये 48 धावा. आणि हा येस पुन्हा एकदा फक्त शॉट मिडवे केला जाईल. मिळेल फक्त 1 धाव आणि राहिले 7 बॉल. जिंकण्यासाठी पाहिजे 56 55. 7 मध्ये 55. मला वाटतं असं वाटतं या संघाला पुन्हा जरी उतरवला ना तरी येणं शक्य नाही. अर्धा स्कोर बंद केला. किती लाजरवाना पराभव. ज्याला म्हणतात व्हाईट वॉश, मराठी म्हणतात धोबी पछाड. आणि हा यस स्वीप केलाय. चला राहिलं शेवटचं निर्णायक षटक. चला बॉलिंग मार्क होता यार. शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर. अशांक साखरकर. शशांक अशांक अशांत की शांत अशांक. काही शशांक असतात काही अशांक असतात. येस पहिला चेंडू. येस पुन्हा एकदा ऑन साईडला झेल आहे.
मिळतील 2 धावा आणि राहिले फक्त एमने 5 फक्त फॉर्मॅलिटीज औपचारिकता बाकी आहे आणि हा दमदार विजय जबरदस्त विजय उल्लेश नाखवा याने पुरस्कृत लॉन्च केलेला संघ आहे. बॅटची लिडिंग एज चेंडू गेला आहे थर्ड मॅनला आणि मिळते 4 धावा 4 रन्स. फोर डिलिव्हरी लेफ्ट आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग चेंडू झाले सीमारेषे बाहेर. राहिले फक्त 3 बॉल. फक्त टाइमपास चालू आहे. ये क्या बात है, क्या शॉट. 4-4. अरे क्या बात आहे, याला कशाला मागे ठेवला मला समजत नाही. षटकार. चला या चला नाखवा वॉटर स्पोर्ट्स थल संघाचा आणि केतन मात्रे या प्लीज मॅन ऑफ द मॅच इज गोज टू मिस्टर केतन मात्रे. 15 चेंडूमध्ये 48 धावांची मॅग्निफिशियंट बॅटिंग करणारा प्लीज या सामन्याचा हिरो, वन मॅन शो, गेम चेंजर, मॅच फिनिशर या कॅप्टन या प्लीज. नागावचा कॅप्टन आहेत ना इकडं, NSC खानाव संघाचा आहे या तुमचा कॅप्टन आहे प्लीज, थल संघाचा कॅप्टन या तिन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आलेत. त्यांना दाखवा पहिल्या प्लीज. प्रदीपजी आयोजक तुम्ही दाखवा जरा त्यांना. तिन्ही ठिकाणी चिठ्ठ्या दाखवा बरोबर की नाही. नंतर डाऊट नको, नंतर माऱ्या नको.